नमस्कार, माझे नाव परिणिती संतोष पोले. मी आपल्या समोर संविधान दिनाबद्दल एक स्वरचित कविता सादर करीत आहे. सर्वजणांचा दर्जा समान, कोणीच नाही लहान महान, यासाठी लिखित झाले भारताचे संविधान. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लिहून संविधान. डॉक्टर बाबासाहेब झाले राज्यघटनेचे शिल्पकार. शिका, संघटित रहा आणि संघर्ष करा, संविधानाचा उद्देश हा. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिल्या होत्या 395 कलमा, कारण त्या होत्या सर्वांच्या हक्काच्या आणि भारताच्या एकतेच्या. संविधान आहे भारताची शान, कारण यामुळे मिळाला प्रत्येकाला दर्जा समान. आज संविधानाचे शिल्पकार झाले जगात महान, कारण संविधानाने शिकवले प्रत्येकाचा मान. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रद्धा गोविंद लपते. मी तुमच्या पुढे संविधानाविषयी 2 शब्द सादर करीत आहे. अंधारच होता त्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता त्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तके दिली जात नव्हती, त्याच बाबासाहेबांनी एक असं पुस्तक लिहिलं की त्या पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान. त्या भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनोभावे प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. 26 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस, कारण या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रीचा दिवस करून लिहिलेले भारतीय राज्यघटना त्यांनी देशाला स्वाधीन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिला. बाबासाहेब आंबेडकर, मित्रांनो, ज्या भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय राज्यघटना संविधानाने सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 रोजी पासून लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात साजरा करत असतो. धन्यवाद. संविधान आपले शूर मित्र, हक्क दिली आणि कर्तव्याचे पत्र. संविधान आपले शूर मित्र, हक्क दिली आणि कर्तव्याचे पत्र. न्याय आणि समतेचा दीप जळवू, देशाला आपले प्रेम दाखवू, प्रेम दाखवू, प्रेम दाखवू. नमस्कार, माझे नाव ईश्वरी हरिदास वडकुते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून माझ्या भाषणाची सुरुवात करते. 26 नोव्हेंबर हा दिवस आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेश संविधानांपैकी एक आहे. ते आपल्या देशाला दिशा दाखवणारे, नियम सांगणारे आणि हक्क कर्तव्याची जाणीव करून देणारे. या संविधानाच्या निर्मितीसाठी जवळपास 3 वर्षे मेहनत घेण्यात आली आणि या कार्यक्रमामध्ये सर्वात मोठे योगदान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणून सन्मान मिळतो. संविधान आपल्याला अनेक हक्क देते. शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क आणि न्याय मिळवण्याचा हक्क. परंतु हक्कांसोबत कर्तव्य पाळणेही तितकेच महत्त्वाचे असते. पर्यावरणाची काळजी घेणे, सर्वांसोबत बंधुता ठेवणे, देशाचा सन्मान राखणे आणि स्वतःला शिक्षित करणे. आपण विद्यार्थी आहोत आणि उद्याचे जबाबदार नागरिकही आहोत. म्हणून संविधानातील मूल्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही आपल्यापैकी प्रत्येकाने मनापासून जपली पाहिजे. चला तर मग संविधान दिनी आपण एक संकल्प करूया. चांगले विचार, चांगले वर्तन आणि चांगले काम करून देशाचा मान नेहमी उंच ठेवूया. शेवटी मी एवढेच बोलेन की हक्कांची ज्योत, कर्तव्याचा मान, हक्कांची ज्योत, कर्तव्याचा मान. संविधान आमचा देश अभिमान, संविधान आमचा देश अभिमान. न्याय समतेची शान वाढवूया, भारत माझा. न्याय समतेची शान वाढवूया, भारत माझा राहू महान, भारत माझा राहू महान. धन्यवाद. दिनाविषयी भाषण सादर करीत आहे. नको रोजशाही, नको ठोकशाही, नको रोजशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही, महान लोकशाही.
आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 नोव्हेंबर येथे संविधान दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले. ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले. 18 दिवस लागले. संविधान तयार करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असेही म्हणतात. संविधान भारतात सर्वोच्च कायदे आहे. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक घोषित करू. संविधान दिन म्हणजे अभिमानाचा दिवस आहे. देशाला आकार, स्वातंत्र्याला आधार. देशाला आकार, स्वातंत्र्याला आधार. साऱ्या जगात महान संविधान. साऱ्या जगात महान संविधान. संविधान दिनाच्या शुभेच्छा देते व मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आज संविधान दिनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलो आहोत. 26 नोव्हेंबर 1949 साली जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने आपले पवित्र संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू करण्यात आले. आपले संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून 140 कोटींहून अधिक भारतीयांचे मार्गदर्शक तत्व आहे. संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही अमूल्य तत्वे दिलेली आहेत. या तत्वांवर प्रजासत्ताकाचा पाया रचलेला आहे. संविधानाची प्रस्तावना ही त्याची आत्मा आहे. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरुवात करून हे स्पष्ट करते की शक्तीचा अंतिम स्रोत ही भारताची जनता आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्षपद सांभाळत असताना देशाच्या विविध गरजा आणि विविधता यांच्याकडे लक्ष देऊन एक असा कायदेशीर दस्तऐवज बनवण्याची मोठी जबाबदारी होती जी प्रत्येक नागरिकाला समान हक्क देईल. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे संविधानात मूलभूत अधिकार आणि राज्यातील मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश झाला. जाता एवढेच बोलावंसे वाटेल की लढने के लिए पढ़ना होगा, पढ़ने के लिए लड़ना होगा. किताबी तो बहुत पढ़ी होगी तुमने, पर हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. घटना समितीचे अध्यक्ष जरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असले तरी संविधान घडविण्यामध्ये, संविधान लिहिण्यामध्ये, संविधानाचा अभ्यास करून लिहिण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी या देशाला असं बहुमूल्य, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत टिकणार, त्याच्या चौकटीत कोणालाही हस्तक्षेप न करता येणार असं काय दिलंय? संविधान दिलंय. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका काळ अभ्यास चालला आणि त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी सामाजिक न्यायासह समता, न्याय, समता, बंधुता म्हणतो तुम्ही, ही मूल्य दिली आणि या सर्वावरच आपल्या देशाचा राज्यकारभार चालावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच आजचा दिवस हा मतदार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. कारण आपण स्वतः आपल्या देशाचे सरकार आपल्या मतानं निवडत असतो. म्हणून हा संविधान दिवस आपल्या इतिहासात खूप महत्वाचा आहे. संविधानाशिवाय पर्याय नाही.
भारतीय संविधान. ज्या देशात आपण राहतो त्या देशाचा मूळ आधार म्हणजेच भारतीय संविधान. हे संविधान आपल्यासाठी काय करते चला तर पाहूया एका छोट्याशा दृश्यातून. माझ्या शेतीत पीक होत नाही आहे आणि माझ्या मुलांचं शिक्षण होत नाही आहे. मला कुणी मदत करेल का? जा रे, तू इथे थांबू नकोस. इथे गरीब लोकांसाठी जागा नाही. इथे फक्त पैशानेच काम होते. जा, तू तुझ्या नशिबावर रडत बस. जा इथून तू. गरीब लोकांना इथे जागा नाही. इथे फक्त उच्च लोकांनाच मान मिळतो. आबा, मी आहे संविधान. माझ्या लेखी कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. माझ्या कलम 14 मध्ये स्पष्ट लिहिले आहे की कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत. शेतकऱ्याला मूलभूत सुविधा, न्याय आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. भेदभाव, शोषण आणि अन्याय याविरुद्ध लढण्याची शक्ती मी तुम्हा सर्वांना दिली आहे. होय मित्रांनो, संविधान आपल्याला केवळ हक्क देत नाही तर तो कर्तव्यही शिकवतो. आपण सर्व भारतीयांनी समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपवणूक केली पाहिजे. आम्ही भारताचे लोक अशी हे वचन आहे माझे. आम्ही भारताचे लोक हे वचन आहे माझे. पैसा नव्हे तर समानता हाच खरा सच्चा धर्म आहे. कायद्याचे पालन करा आणि देशाचा आदर करा. जय संविधान, जय हिंद. संविधान दिवस सर्वांसाठी सन्मानाचा, अभिमानाचा, गौरवाचा आहे. संविधान दिवस सर्वांसाठी सन्मानाचा, अभिमानाचा, गौरवाचा आहे. संविधान आहे भारताची शान. संविधान आहे आमचा महान. संविधान आहे भारताचा अभिमान. संविधान देते हक्क आणि अधिकार. संविधान आहे भारताची शान. सर्व लोकांना समान संधी आणि हक्क देते. न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समता हे तत्व ही देते. चांगले काम करूया, एकाग्रतेने राहूया, अशी आजच्या दिवशी सर्व शपथ घेऊया. अशी आजच्या दिवशी सर्वजण शपथ घेऊया. 26 नोव्हेंबर हा दिवस सर्वांसाठी सन्मानाचा, अभिमानाचा, गौरवाचा आहे. अभिमानाचा, गौरवाचा आहे.